दादा भाऊ, तुमचा व्याप एवढा वाढलेला आहे. शिक्षण म्हटलं म्हणजे तसं ते कित्या नंबरचं खातं आहे माहीत नाही, पण आता ते पहिल्या दुसऱ्यात आलं पाहिजे. इतकी त्याची व्याप्ती वाढली आहे, एवढं ते महत्त्वाचं आहे. इथं बसणाऱ्याचे सगळ्यांचे मुलं शाळेत आहे, त्यांचे भाचे आहे, नातू आहे, कोण ना कोणीतरी शाळेत आहेच. आणि ते सगळे तुमच्या अखत्यारीत येतं. बरं, म्हणजे तुम्हाला अधिक ताकद देण्याची गरज आहे. पण मला एक सांगा, आता शाळा कॉलेजमध्ये शिक्षण भेटते आणि शिकवणी वर्गामध्ये शिक्षण भेटते. दोनपैकी एक ठेवा, एक तर शाळा बंद करा नाही तर शिकवणी चालू ठेवा. दोनही इकडे, म्हणजे इकडे पाणी भेटतं, इकडे बिस्लरीचं पाणी भेटतं. काय म्हणजे चाललं काय? काय गरज आहे ह्या शिकवणीची? कशाला ठेवतोय? म्हणजे तुम्ही काय म्हणताय, गरीबाचं पोरगा आहे ना, हां अशुद्ध पाणी पे. श्रीमंत आहे ना, आमदाराचा पोरगा आहे ना, शुद्ध पाणी भेटल. हा जो बाजार सुरू झाला आहे ना देशामध्ये, रामदेव बाबांना मिरची पावडर काढल्याबरोबर गावातल्या बचत गटाचं मिरची पावडर फेल गेलं. डायरेक्ट रामदेव बाबांनाच काढलं. म्हणजे काही बंधनं आपण घातली नाही पाहिजे. जीन्स पण जे काय असेल, तुम्ही फार जवळचे होते जे तुम्हाला माहित असेल. प्रश्न उपसभापती महोदय, का आखरी हा शिकवणीचा पाठ सुरू कधी झाला? हा पाठ सुरू झाला बेरोजगारीतून. काय झालंय का, बेरोजगारीतून गावात आता मी पाहतोय, मला माहित आहे 10वी 12वीला असताना दादाभाऊ आपल्यालाही माहित आहे का, ज्याला नोकरी लागली नाही मग त्यानं काय केलं, एक गावात सुरू केलं शिकवणी. बेरोजगार आहे तो, शिकलेला आहे भरपूर, पण शाळा कॉलेजमध्ये ठराविक लोकांच्या असल्यामुळं पैशामुळं काही तो तिकडे नोकरीवर लागत नाही. मग त्या गुणवत्ता आहे पण त्याला नोकरी नाही, असा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मग हे सगळं करताना मला वाटतं एक सूचना आहे, हे प्रश्न नाही आहे. पहिला प्रश्न तर हा आहे, आम्हाला तुम्ही द्या का शिकवणीची गरज काय? एक तर शिकवणी सुरू करा, नाही तर कॉलेज सुरू ठेवा, शाळा सुरू ठेवा, दोनपैकी एक काहीतरी ठेवा. एक मैन में दो तलवार चलती नाही, कोई तो भी एक तलवार रखो. दुसरा गोष्ट असा आहे का, तुम्ही हे सगळं करत असताना आता सगळ्या कंपन्या आल्या. जसं मी रामदेव बाबाचं मिरची पावडर म्हटलं, तसं कंपन्या एवढ्या आलेल्या आहे का स्थानिक बेरोजगारांना तुम्ही आता मॉल जे उभे झाले, सगळ्या म्हणजे खालच्या लोकांना सगळं खतम करण्याचा प्रयत्न सगळ्या इकडे चालू आहे. मग कायदा करत असताना तुम्ही हे पाहिलं पाहिजे का, ज्याला नोकरी लागली नाही, त्याची गुणवत्ता चांगली आहे, त्याला काही कायद्यामध्ये वाव ठेवणार का तुम्ही? तो एक पार्ट ठेवणार का? तो फार महत्त्वाचा आहे. दादाभाऊ, आपल्या सगळ्या शेतकरी, शेतमजूर, गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना या कायद्यामध्ये कुठेतरी सुरक्षा निर्माण झाली पाहिजे का नाही जाई? तुम्ही सांगा, आज तुम्ही माहित आहे नोकरी शाळा कॉलेजची किती महाग झालेली आहे. आज रेट जर पाहिले तर 50-60 लाखाचे रेट आहे एकंदरीत नोकरी लागायची. तुम्हाला माहित आहे आपण किती काही ते थांबवलं तर थांबत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे का, जो बेरोजगार त्याला नोकरी लागली नाही, तर त्या अशा उच्च शिक्षित ज्याला गुणवत्ता आहे अशा बेरोजगारांना कायद्यामध्ये काही तरतूद ते ठेवणार.